तर तरुणांवरच्या लाठीचार्ज प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी आहे आणि पोलीस मारहाणी विरोधात 2 स्वतंत्र याचिका आहेत। कोर्टातल्या सुनावणीकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष आहे। दिल्लीमध्ये जंतर मंतर आणि संसद परिसराजवळ निदर्शनं करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस लाठीचार्ज प्रकरणामध्ये आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। आंदोलकांवर अत्याधिक बळ वापरल्या प्रकरणात दाखल केलेल्या याचिकेवर सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी निश्चित करण्यात आली आहे। कोर्टातल्या या सुनावणीकडे संपूर्ण देशाचं लक्ष असणार आहे। तातडीनं सुनावणी घेण्यासाठी सुप्रीम कोर्टानं 2 दिवसांपूर्वी नकार दिला होता, जेव्हा मागच्या आठवड्यामध्ये प्रकरण प्रचंड तापलेलं होतं। संसद भवनाजवळ विद्यार्थ्यांवर प्रचंड तुफान असा लाठीमार झालेला होता। त्यावेळी सुप्रीम कोर्टाकडे धाव घेण्यात आली होती, एक याचिका दाखल करण्यात आली होती। मात्र आमचा वेळ वाया घालवू नका आणि तातडीनं सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टानं त्यावेळी नकार दिलेला होता। त्यामुळे आज आता लाठीचार्ज प्रकरणामध्ये सुनावणी होणार आहे। संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे या सुनावणीकडे। तर अतिरिक्त बळाचा वापर विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करताना झालाय का, गन पॅलेटचा सुद्धा वापर झालेला आहे का, अशा प्रकारे अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित होत असताना आज सुप्रीम कोर्ट या सगळ्या संदर्भाकडे कसं पाहतंय हेही बघणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे।